गुरुनाथांची गुरुचरित्र लिहिण्यासाठी किंवा प्रवृत्त कसे झाले। सहदेवांच्या कुळामध्ये असणारे हे सरस्वती आणि या सरस्वतींनी आपल्या गुरूंचं नाव जवळजवळ नरसिंह सरस्वती गेल्यानंतर 100 वर्षानंतर ही गुरुचरित्राची निर्मिती झालेली आहे। आणि ती गुरुचरित्राची निर्मिती होण्यासाठी या सरस्वती नामक व्यक्तीने त्याच्यासाठी किती अट्टहास केला, किती याचना केल्या भगवंताजवळ की मला सद्गुरूची प्राप्ती व्हावी, सद्गुरूचा आशीर्वाद माझ्यावरती यावा, त्याच्यासाठी विनवण्या केल्या। आणि ती सद्गुरू प्राप्ती आपण काल त्याचा महिमा बघितला। आज खऱ्या अर्थाने गुरुचरित्राला सुरुवात आपण करत आहोत। आज आपण गुरुचरित्राची काल मांडणी बघितली। आज आपण गुरुचरित्राला सुरुवात करणार आहोत। या गुरुचरित्र सुरुवात होत असताना बघा, या साधकाच्या या भक्ताच्या मनामध्ये आतुरता असते गुरुचरित्र लिहिण्याविषयी किंवा गुरुची आज्ञा होण्यासाठी। आणि गुरुची आज्ञा कशी होईल यासाठी अट्टहास करताय, त्या सद्गुरू जवळ अट्टहास करताय। किती अट्टहास करताय? आईजवळ जसं लेकरू अट्टहास करतो की जसं मुलाने मागावं आणि आईने त्या अपेक्षा पूर्ण कराव्या, तसे सद्गुरू देखील आपल्या अपेक्षा पूर्ण करत असतात। आणि या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा महिना खूप उत्तम आहे, कारण हा मार्गशीर्ष महिना आहे। आणि या मार्गशीर्ष महिना इतका उत्तम आहे, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते, त्याचबरोबर आपण लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करतो। नवे तर दत्तगुरूंनी सुद्धा या मार्गशीर्ष महिन्यामध्येच जन्म घेतलेला आहे। श्रीकृष्णाचा आणि रामाचा विवाह सुद्धा शुक्ल पक्ष पंचमीला या महिन्यातच झालेला आहे। भगवान शंकरांचा सुद्धा विवाह याच महिन्यामध्ये झालेला आहे। इतका पवित्र असणारा महिना आहे। आणि या महिन्यासाठी मार्गशीर्ष महिना म्हणलं जातं। मार्गशीर्ष म्हणजे या महिन्यामध्ये आपण भगवंताकडे जे काही मागितलं जातं ते आपल्याला मिळतं म्हणजे मिळतं, पण त्यासाठी भगवंताची आतुरता भक्ती मनामध्ये तेवढी असावी। भगवंताची ही भक्ती करत असताना आतुरतेने करावी, कारण कालच मी सांगितलं भगवंताची भक्ती आपण कशाही पद्धतीने करू शकतो। जे काही कर्म आपल्याला दिलेलं आहे ते निष्ठेने कर्म केलं आणि त्याचबरोबर भगवंताचं नामचिंतन केलं तर आपल्याला सद्गुरू प्राप्ती होत असते, भगवंताची प्राप्ती आपल्याला होत असते। आणि आज या मार्गशीर्ष महिन्यामध्ये असणारा हा दत्त सप्ताह चालू आहे। आणि या सप्ताहातल्या दुसऱ्या दिवसाची आपण कथा श्रवण करणार आहोत। कथा खरं तर श्रवण करत असताना रोज थोडी थोडी श्रवण करावी। रोज थोडी थोडी का श्रवण करावी? तुम्ही म्हणाल आम्ही एकाच दिवशी आलो आणि सगळी कथा एकाच दिवशी आम्ही श्रवण करू शकतो, जमेल का?
आता काहींना वाटत असताना आम्ही कथेच्या शेवटी शेवटी गेलं तरी आम्हाला सगळं फळ प्राप्त होईल, पण ऐका, कथा ही तर मानव जीवनातील व्यथा घालवत असते. व्यथा घालवण्याचं काम ही कथा करत असते. आपण कथेला रोज उपस्थित राहावं, रोज यासाठी उपस्थित राहावं असं सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही. आपण जर डॉक्टरांकडे गेलो, आजार आपण डॉक्टरांना सांगतो आणि सांगितल्याबरोबर डॉक्टर आपल्याला 4-5 प्रकारच्या गोळ्या लिहून देतात ना. 4-5 प्रकारच्या गोळ्या लिहून दिल्या आणि त्या आपल्याला 4-5 दिवस घ्यायला सांगितल्या आणि समजा घरी आल्यानंतर त्या गोळ्या, ऐका, त्या गोळ्या आपण 4-5 दिवस न घेताच एकदाच घेऊन टाकल्या तर पचतील का आपल्याला? एकतर त्या गोळ्या आपल्याला काहीतरी त्रास देतील, नाहीतर त्या गोळ्याने आपण डायरेक्ट वरचं तिकीटही काढू शकतो. म्हणून ज्याप्रमाणे गोळ्या रोज थोड्या थोड्या घ्यायच्या असतात, त्याचप्रमाणे कथा ही रोज थोडी थोडी श्रवण करायची आहे. कथा सुरू करण्यापूर्वी आपण एक भजन घेऊया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हरि श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हरि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हरि श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हरि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ज्याने गुरुचरित्र लिहिलं तो असा सरस्वती, तो स्वतःला नामधारक समजवतो. का नामधारक समजवतो? काल मी सांगितलेलं आहे. नामधारक यासाठी समजतो तो कारण त्याच्या गुरूंचं नाव असतं नरसिंह सरस्वती. मग गुरूंच्या नावाचं नाव आपल्याला आहे, मग स्वतःला गुरूंच्या नावाने तो बोलवत नाही, तर तो आज्ञाधारक म्हणून स्वतःला नामधारक बोलवतो. मग असा असणारा नामधारक त्या सिद्धयोगाला म्हणू लागतो, गुरुचा महिमा खरं काय आहे, परंतु गुरु महिमा सांगण्या अगोदर बघा, गुरु महिमा सांगण्या अगोदर तुम्ही मला या सृष्टीची उत्पत्ती सांगताय. जेव्हा सिद्ध नामधारकाला सांगताय की या सृष्टीची उत्पत्ती करत असताना 18 पुराणांची निर्मिती ज्यावेळी झाली, या 18 पुराणांपैकी ब्रह्मदैवत हे पुराण जे आहे, या पुराणातून द्वापार युगातील विष्णूंनी सांगितलेलं आहे की याचा विस्तारही पुराणांचा विस्तार त्यांनी केलेला आहे. आणि या पुराणांचा विस्तार करत असताना
ब्रह्मदेवाची निर्मिती भगवान विष्णूंच्या नाभी कमलातून झालेली आहे। आणि ज्यावेळेस नाभी कमलातून या ब्रह्मदेवाची निर्मिती झालेली आहे, निर्मिती झाल्यानंतर ब्रह्मदेवाने चारही बाजूंना फिरून बघितलं आणि ज्यावेळेस चारही बाजूंना फिरून बघत असताना या ब्रह्मदेवांना चार मुख निर्माण झाली। आणि या चार मुख निर्माण झाल्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना सृष्टी निर्मितीचं महत्त्व सांगितलं किंवा सृष्टी निर्मिती करण्यासाठी आदेश दिला। सृष्टी निर्मिती करत असताना बघा, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मित करत असताना अनेक जीव जंतू निर्माण केले, म्हणजेच अनेक प्रकारचे प्राणी उत्पन्न केले। ते स्वेजत म्हणजे घामापासून निर्माण झालेले, काही अंडज म्हणजे अंड्यापासून निर्माण झालेले, आणि काही जारज म्हणजे गर्भाशयापासून निर्माण झालेले, आणि काही उद्बीज म्हणजे काही कीटक असे निर्माण झाले की पाण्यात असे सहज निर्माण झालेले असे कीटक निर्माण झाले। अशा अनेक प्रकारे प्राण्यांची उत्पत्ती केली। आणि उत्पत्ती केल्यानंतर बघा, या ब्रह्मदेवाने 3 युगांची निर्मिती केली। 3 युगांची निर्मिती अशी केली, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग। या 4 युगांची निर्मिती ब्रह्मदेवाने केलेली आहे। आणि ज्यावेळेस या 4 युगांची निर्मिती करत असताना बघा, 17,28,000 वर्षाचं सत्ययुग निर्माण केलं, 12,96,000 वर्षांचं त्रेतायुग निर्माण केलं, 8,64,000 वर्षांचं द्वापार युग निर्माण केलं, 4,32,000 वर्षांचं कलियुग निर्माण केलं। आणि हे निर्माण केल्यानंतर एका युगाला आता पृथ्वीवरती पाठवण्याची वेळ आलेली होती। आणि पहिल्यांदा कृतयुगाला पाठवलं, म्हणजे सत्ययुगाला पाठवलं। आणि त्या सत्ययुगाला पाठवल्यानंतर बघा, सत्ययुग ज्यावेळेस ब्रह्मदेवा पुढे आलं ना, ते सत्ययुग असं होतं का सत्ययुगामध्ये देव, ब्राह्मण आणि चांगल्याच कृती त्या सत्ययुगामध्ये घडत होत्या। म्हणून त्या सत्ययुगामध्ये कुठला राजाही नव्हता आणि धर्मभ्रष्ट होण्याचं कामही नव्हतं। पुढे आलं त्रेतायुग। या त्रेतायुगामध्ये बघा, श्रीरामांचा जन्म झालेला आहे तेव्हा। त्यावेळेस या त्रेतायुगामध्ये थोडी बदल झाला आणि इथे कुठेतरी राजा यांची गरज वाटू लागली, म्हणजे थोडाफार अत्याचार किंवा काही धर्म भ्रष्टाचार वाढू लागला। आणि त्यावेळेस कोणीतरी वर्चस्व असावं म्हणून याच्यासाठी राजांची निर्मिती झाली। नवे तर यज्ञ, होम, हवन या युगामध्ये चालू लागले। देव, ब्राह्मणांना या युगामध्ये पूजनीय ठरलं गेलं। आणि विशेष म्हणजे या युगामध्ये चांगलंच कार्य चालायचं, सत्य कार्य चालायचं। आणि पुढे जाऊन आलं द्वापार युग। मग या द्वापार युगामध्ये महाभारत घडलं। या द्वापार युगामध्ये महाभारत घडलं, तर या द्वापार युगामध्ये द्वेष, भ्रष्टाचार हे वाढायला लागले हळूहळू, जास्त नाही, हळूहळू वाढायला लागले। आणि हे वाढत असताना हळूहळू यज्ञ, ब्राह्मण देवता यांना त्रास व्हायला लागला। पूजनीय तर मानायचेच, प्रत्येक ठिकाणी पूजनीय मानायचेच, परंतु हळूहळू त्यांना त्रास देण्यास सुरुवात झाली। असं द्वापार युग गेलं। आणि या द्वापार युगामध्ये देव, ब्राह्मणांना महत्त्व असायचं, त्याचबरोबर त्रासही व्हायचा। त्याचबरोबर पुढे आलं कलियुग। बघा, हे कलियुग असं आलं, या कलियुगाचा महिमा अपाहट आहे।
कसा अपाट आहे बघा. या कलियुगामध्ये कलियुग ज्यावेळेस ब्रह्मदेवापुढे आलं तर कलह द्वेष यांना बरोबर घेऊन आलं. शांतते नाही का, कलह द्वेष यांना बरोबर घेऊन आलं आणि विशेष करत रडत हसत वेडवाकडं धरपडत शिव्या देत आणि हे पुढं आलं असं होत आलं. आणि आल्यानंतर ब्रह्मदेवाच्या पुढे ज्यावेळेस हे कलियुग आलं आणि या कलियुगाने बघा उजव्या हातामध्ये जीभ धरलेली होती आणि डाव्या हातामध्ये शिशग्न धरलेलं होतं. असा असणारा विचित्र कलियुग पुढे आला. ज्यावेळेस हा कलियुग पुढे आला तर हा कलियुग पुढे आल्यानंतर विचार ब्रह्मदेवाने सांगितलं तू असा का आलास. तर सांगितलं कलियुग अशाच प्रकारे असेल, देव ब्राह्मणांना त्रास देणारा असेल, दुःख देणारा असेल, कष्ट देणारा हे कलियुग असेल. इथे दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद मानणारं हे कलियुग असेल आणि विकट हास्य करणारं हे कलियुग असेल. असं या कलियुगाचा महिमा सांगितला. या पण या ब्रह्मदेवानी सुद्धा सांगितलं ज्यावेळेस कलियुगा तू या मृत्यू लोकामध्ये जाशील त्यावेळेस शुद्ध बुद्धीचे असणारे जी माणसं आहेत, देव धर्म करणारी जी माणसं आहेत, ऐका कलियुग कोणाला त्रास देणार नाही. ऐका नीट. जी माता पित्याची सेवा करतील त्यांना कलियुग त्रास देणार नाही, कारण ब्रह्मदेवाची आज्ञा आहे. जी गायीची तुळशी मातेची सेवा करतील त्यांना कलियुग त्रास देणार नाही, कारण ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे तसं. जी गोमातेची सेवा करेल, जी तुळशीची सेवा करेल, माता पित्यांची सेवा करेल, देवर ब्राह्मणांची सेवा करेल, त्याला कलियुगाने त्रास द्यायचा नाही. कलियुगाने त्यांना सांभाळून घ्यायला सांगितलं असं ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे. मग ब्रह्मदेव म्हणत होते जे जास्त गुरुची सेवा करत असतील ना त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही. गुरुची सेवा. मग या कलियुगाने विचारलं गुरु म्हणजे काय, गुरुनिष्ठा म्हणजे काय. मग ज्यावेळेस गुरुनिष्ठा सांगण्यात आली त्यावेळेस बघा या ब्रह्मदेवाने सांगण्यास सुरुवात केली, गुरुतत्व सांगण्यास सुरुवात केली. बघा गुरु म्हणजे काय, गुरुचा अर्थ सांगायला सुरुवात केली. ग म्हणजे गकार आणि गकार म्हणजेच गणेश. उ म्हणजे उकार, उकार म्हणजेच विष्णुवाचक. र म्हणजे रकार म्हणजेच अग्निवाचक. गणेशवाचक, विष्णुवाचक आणि अग्निवाचक हे मिळून गुरु शब्द होतो. गुरु काय करतो तर गुरु चारही मुक्तींतून मुक्तता प्राप्ती करून देतो. गुरु असा आहे की आपल्याला चारही मुक्तीतून मुक्तता प्राप्त करून देत असतो. म्हणून सद्गुरूचे पाय आपण सदैव धरले पाहिजे, त्या सद्गुरूला सदैव शरणागत झालेलो पाहिजे. नुसता गुरुच गुरु नसतो तर तो सद्गुरू असतो, तो कधी मायबाप सुद्धा होत असतो. आपण म्हटलं मला मायबापाचं प्रेम भेटलं नाही तर गुरु आईप्रमाणे बापाप्रमाणे मायेने हात फिरवून आपल्याला मायबापाचं प्रेम देत असतो. श्री गुरु सारे का आस्था पाठी राखा. श्री गुरु सारे का आस्था पाठी राखा. श्री गुरु सारे का आस्था पाठी राखा.
श्री गुरु सारेखा हस्ता पाठी इतरांचा लेखा कोण करे इतरांचा लेखा कोण करे इतरांचा लेखा करे इतरांचा लेखा कोण करे गुरु सारेखा हस्ता पाठी गुरु सारेखा हस्ता पाठी सद्गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. त्याच्यासारखा पाठीराखा आपल्याला या जगात कोणीच भेटणार नाही. म्हणून सद्गुरु करणं खूप महत्वाचं आहे. सद्गुरु काय करतात हो आपल्याला तीर्थ व्रत योग तप शास्त्र मार्ग सर्व प्रकृती आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न गुरु करत असतात. म्हणून या गुरुचा महिमा ज्यावेळेस या कलीनं ऐकला अरे गुरु काय आहे मग गुरुचा एखादा दृष्टांत तरी मला सांगा. गुरुची एखादी कथा मला सांगा. ज्यावेळेस गुरुची कथा विचारली तर कथा सांगत असताना बघा गुरु काय असतात आणि भक्त काय असतात. भक्ती काय निष्ठावंत असते हे सांगत असताना बघा गोदावरीच्या तिठावरती अरण्यामध्ये अंगरीस नावाचे एक ऋषी राहत असे. आणि या अंगरीस नावाच्या ऋषींच्या आश्रमामध्ये पहिलं ऋषींचे एक त्यांचे शिष्य होते. शिष्य म्हणजे ते वेद धर्म होते. आणि हे वेद धर्म नावाचे गुरु ज्यावेळेस हे वेद धर्म नावाचे गुरु काय करायचे संध्या करायचे आणि केल्यानंतर एक दिवस आपल्या शिष्यांकडे आले. आयुष्यभर मी माझं कर्मभोग भोगलेलं आहे. मी माझं कार्यही केलेलं आहे. पण उरलेलं कर्म भोगण्यासाठी मला काशी क्षेत्री जावं लागेल. तर असे समस्त गुरु बसलेले आहे आणि समस्त शिष्य परिवार बसलेला आहे. ज्यावेळेस असा शिष्य परिवार बसलेला असताना गुरुवर्य विचारतायत वेद धर्म विचारताय माझी सेवा करण्यासाठी कोण येईल. कारण माझं पुढलं कर्म खूप वाईट आहे. या कर्माने पुढच्या कर्माने मला व्याधी होईल आणि अशी व्याधी होईल मला कुष्ठ रोग होईल. आणि या कुष्ठरोगाने व्याधीत होऊन माझ्या शरीरातून पू वाहू लागेल आळया होतील. आणि अशी सेवा करण्यासाठी कोण तत्पर असेल. बघा शिष्य अनेक असू द्या पण त्यामध्ये अनेकांपैकी एक निष्ठावंत शिष्य नक्कीच असतो. आणि त्यापैकी एक निष्ठावंत शिष्य म्हणजे संदीपक नावाचा शिष्य होता. या संदीपक नावाच्या शिष्याने ज्यावेळेस गुरूंना सांगितलं गुरु मी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहील. बघ बरं बदलता कामा नाही. संदीपक नावाच्या शिष्याने नाही म्हणाला गुरुची आज्ञा सर्वश्रेष्ठ आज्ञा माझ्यासाठी राहील. तिथून दोघही निघाले आहे. वेद धर्म आणि संदीपक दोघही निघाले आणि काशी क्षेत्री आले. काशी क्षेत्री आल्यानंतर मनकर्णी नावाचं उत्तरेच्या दिशेला कपलेश्वर नावाचं तीर्थ आहे. तिथे हे दोघेही राहू लागले. हा संदीपक गुरूंची सेवा करायचा आणि गुरूंची सेवा करता करता काशी विश्वनाथाचे दर्शनही घेऊन यायचा. पण काही दिवसानंतर या वेद धर्मांना कुष्ठरोग झाला. बघा जे जीवनामध्ये कर्म असतं जे भोग असतात
बराच वेळा आपल्याला वाटतं मी तर सगळे आता आयुष्यभर चांगले कर्म करत आलो, चांगलं कार्य करत आलो, कोणाचं वाईट चितलं नाही, तरीही माझ्या जीवनामध्ये हे भोग का, बऱ्याच वेळा आपल्याला वाटत असतं. पण आपल्याला काही पूर्वजन्मीचे भोगही भोगावे लागतात. आणि त्याचप्रमाणे हे भोग भोगत असताना वेद धर्मांना कुष्ठरोग झालेला आहे. कुष्ठरोग झाल्यानंतर हळूहळू त्या बोटांमधून पू वाहू लागला. पू वाहत असताना बघा काही ठिकाणी तर आळ्या बाहेर पडू लागल्यात. पण हा संदीपक गुरूंची सेवा करण्यासाठी मागे हटत नव्हता. रिकाम्या वेळीत गुरूंची सेवा करणं आणि जेवणाचा टाइम झाला की भिक्षा मागून आणणं, भिक्षा पात्र घेणं आणि भिक्षा मागून आणणं. आणि जर भिक्षा घेऊन यायला वेळ झाला तर वेळ झाल्यानंतर गुरूंनी ती भिक्षा लुटून द्यावी. नको मला ती भिक्षा, कशाला, एवढा वेळ झाला, आता हा का भिक्षा खाण्याचा टाइम आहे का. वेद धर्मांनी संदीपकावरती चिडावर, कधी कधी म्हणावा हे काय, हे खाण्याचं अन्न आहे का, ही आणण्याची वेळ आहे का, म्हणून अन्न डावलून द्यावं. आणि कधी कधी तर हट्टा असा नाही म्हणावा मला हीच गोष्ट खायची आहे. कधी आंब्याचं सीजन नसेल तर म्हणायचं मला आंबाच खायचा आहे, मला आंबे रसाच खायचा आहे. आता अशा वेळेस कुठून आणणार हा. पण हा संदीपक अनेक मोठी मोठी घरं फिरायचा, अहो कुठे आंबेरस भेटेल का. आताच्या काळामध्ये कुठे आपल्याला लगेच उपलब्ध आपण करू शकतो, पूर्वीच्या काळामध्ये नसायचा. हा संदीपक गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी दारोदार फिरायचा आणि तेही एवढा अट्टहासाने गोळा करायचं आणि आणलं का गुरूंनी लुटून द्यावं, इतका त्रास दिला. पण संदीपकाने गुरूंची सेवा सोडली नाही. या संदीपकाला आता काशी ईश्वराचं दर्शन घ्यायलाही जायला जमत नव्हतं. इतके वेळ त्या गुरूंच्या सेवेमध्ये जायचा, पण तो मागे हटला नाही. या संदीपकाची सेवा बघून एक दिवस काशी ईश्वरनाथच अशी फेरी मारण्यासाठी निघाले असताना भगवान भोलेनाथांनी यावं आणि बघावं, अरे एवढी निष्ठावंत गुरुची सेवा करतोय, किती निष्ठावंत आहे, मग याच्या सेवेचं याला काहीतरी फळ दिलं पाहिजे. कारण भगवान कसे येते, त्याचं नावच भोलेनाथ आहे. आणि या भोलेनाथांनी संदीपकाला म्हणावं, संदीपका अरे निष्ठावंत गुरुची सेवा करतो, काय पाहिजे तुला, महाग तुझ्या मी प्रसन्न होऊन तुला पाहिजे ती मी अपेक्षा पूर्ण करेल. पण बघा संदीपकाने लगेच मागितलं नाही. आपल्या समोर जर असे भगवंत उभे आहे, इकडे माझ्याकडे लक्ष द्या, आपल्या समोर जर भगवंत उभे आहे आणि काय मागायचं तर आपण काय मागू. अरे आपण तर पहिले आपल्या संसाराच्या गोष्टी मागतो. लावे खावे बरे असावे सदैव, लावे खावे बरे असावे सदैव, लावे खावे बरे असावे सदैव, लावे खावे बरे असावे खावे बरे आसावे सदैव.
एकदा गायक वादकांसाठी टाळ्या होत्या. कथा कुठली असो त्याला संगत करणारे उत्तम असले तर कथा उत्तम होत असते. बघा हा संदीपक गुरूंना विचारायला जातो. गुरु भगवान शंकर प्रसन्न झालेत आणि ते म्हणतात तुला पाहिजे तो वर माग. मग मी हा वर मागू का तुमची व्याधी जावो आणि तुम्ही व्यवस्थित हो, तुम्हाला आयुष्य लाभो, असं भगवान शंकरांकडे मागू का? असं बोलल्याबरोबर गुरु भडकले. तुला माझी सेवा करण्याचा कंटाळा आलाय का? तुला त्रास होतोय का? आणि ओरडले. बिचारा संदीपक, गुरु ओरडले लगेच कळलं की गुरूंची आज्ञा नाहीये. भगवंताकडे गेला आणि भगवंताला सांगू लागला की नका, माझ्या गुरूंना काहीच पाहिजे नको आणि मलाही काही नको. इतका भोळा असणारा संदीपक. आणि हा संदीपक ज्यावेळेस गुरूंची सेवा करतोय, परंतु झालं इकडे असं, भगवान शंकर ज्यावेळेस गेले आणि सगळ्या देवतांची मीटिंग भरली आणि मीटिंग मध्ये चर्चा चालू झाली आणि या चर्चेमध्ये विषय चालू झाला की संदीपक नावाचा असा शिष्य आहे, मी प्रसन्न होऊन सुद्धा त्याने माझ्याकडे काहीच मागितलं नाही, कुठल्याही प्रकारची लालसा मनामध्ये त्याच्या नाहीये. भगवान विष्णू तेथे आले आणि ज्यावेळेस भगवान विष्णू आले आणि या भगवान विष्णूंनी ज्यावेळेस संदीपकाला विचारलं काय पाहिजे बोल ना, तुझ्यासाठी देण्यासाठी मी तत्पर आहे. पण हा संदीपक त्यावेळेस म्हणाला, ज्यावेळेस तुम्हाला द्यायचंच असेल मला काय द्या, माझी गुरु भक्ती अजून दृढ व्हावी, माझी गुरु भक्ती अजून निष्ठावंत व्हावी, असाच वर मला द्या. भगवंत तथास्तु म्हणाले, निघून गेले. आणि ज्यावेळेस झालेली सगळे हकीकत या वेद धर्मांना सांगितली, या संदीपकाने येऊन आपल्या गुरूंना वेद धर्मांना सांगितली की भगवान विष्णू आले होते आणि मी त्यांना म्हणालो की मला काहीच नको, झालं द्यायचं असेल तर मला एवढंच द्या की गुरु भक्ती माझी निष्ठावंत व्हावी, गुरु सेवा माझ्या अजून माझ्याकडून घडत जावी, असाच वर मला द्या. या वराला प्रसन्न होऊन गुरूंनी आशीर्वाद दिला. अरे एवढी निष्ठावंत भक्ती करतो, गुरु कधी कधी आपली परीक्षा बघत असतात. एवढी निष्ठावंत भक्ती करतोय ना, या काशी क्षेत्रामध्ये तुझं अखंड ही नाव घेत राहतील, सदैव तुझं नाव घेत राहतील. गुरुचा महिमा असा असतो की गुरु कधी काय देऊन जातील आपल्याला हे आपल्याला कळतही नाही. या गुरुंनी संदीपकाची परीक्षा बघितली आणि त्या परीक्षेला त्याला असा कृपा आशीर्वाद दिला की आयुष्यभर आजही आपण काशी क्षेत्रामध्ये गेलो तर या संदीपक नावाच्या शिष्याचं तिथे नाव घेतलं जातं. आणि गुरुचरित्र सुरू होताच गुरुचा महिमा सांगत असताना पहिला संदीपकाची कथा येते. एवढी गुरु भक्ती श्रेष्ठ आहे. गुरु बिन कौन बतावे गुरु बिन कौन बतावे Bye.
हे सर्वात श्रेष्ठ आहे. गुरुचा महिमा अगाध आहे. पुढे अंबरीश ऋषींची कथा येते. अंबर ऋषींना शाप भेटतो. आता कथा भरपूर मोठी आहे, पण आपल्या गुरूंच्या जन्माकडे आपल्याला जायचं आहे. अंबर ऋषींना शाप भेटतो दुर्वास ऋषींकडून. मग या दुर्वास ऋषींकडून ज्यावेळेस शाप भेटतो, शाप भेटल्यानंतर भगवंत साक्षात तेथे येतात आणि म्हणतात की जे अंबर ऋषींना 10 जन्म घेशील असा शाप भेटलेला असतो, म्हणून हा शाप भगवंत स्वतःवरती घेतात आणि स्वतः भगवंत 10 जन्म घेण्यासाठी तयार होतात. ऋषीसाठी जन्म सोसलेले, अंबर ऋषीसाठी जन्म सोसलेले, अंबर ऋषीसाठी भगवंताने जन्म सोशिले. बघा, मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण आणि बुद्ध हे अवतार भगवंताने घेतलेले आहे. पुढे कल्कीचा अवतार भगवंत घेणार आहे. परंतु हा दत्त अवतार हा वेगळाच आहे. हा अवतार हा वेगळाच आहे. या अवतारांपैकी हा अवतार नाही. भगवंताने हा दत्त अवतार हा वेगळाच घेतलेला आहे, कारण दत्त गुरु हे समाजाला आणि या रंजल्या गंजल्यांचा उद्धार करण्यासाठी आलेले आहे. बघा, हा नामधारक सिद्धांना म्हणताय की मला तो दत्त गुरूंची कथा मला सांगा, दत्त गुरूंची कथा मला सांगा असं बोलल्यानंतर आपण आता प्रथमतः बाबाजी येत आहे, एक भजन घेऊया आणि मग आपण दत्त गुरूंच्या जन्मा महाराज Yeah!
एकदा जोराच्या टाळ्या होत्या बघा. कर्दम ऋषींना 9 कन्या होत्या आणि 9 कन्यांपैकी एक कन्या म्हणजे अनुसया. आणि ब्रह्मदेवांच्या नेत्रापासून जन्माला आलेले अत्री. या अत्री आणि अनुसयांचा विवाह होतो. विवाह झाल्यानंतर बघा अनुसया ही अत्रींची पतिव्रतेप्रमाणे सेवा करते. पतिव्रता काय असते हे जीवनामध्ये सांगून जाणारी कथा ही खूप मोठी आहे. ज्यावेळेस या अनुसयांची या अनुसया मातेची कीर्ती पसरत चालली आणि कीर्ती ज्यावेळेस पसरत चालली बघा प्रसंग असाही घडतो मध्ये. आत्ताच फटाके वाजू नका. अजून काय दत्त महाराजांचा अवतार झाल्यानंतर आपल्याला फटाके वाजवायचे आहे. आनंद सगळ्यांनाच व्यक्त करायचा आहे. अनुसयाची कीर्ती इतकी वाढत चालली कारण तिचं नावच अनुसया आहे. जिला कुठल्याही गोष्टीची आस नाही ती अनुसया. आणि ज्यावेळेस ही अनुसया माता पुत्र प्राप्तीसाठी त्यांनी अगोदर 100 वर्ष तप केलं. कारण ज्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं होतं अत्रींना सांगितलं होतं की सृष्टी निर्माण करत असताना या भूलोकावरती गेल्यानंतर सृष्टी निर्माण करत असताना पुत्र प्राप्ती होणं गरजेचं असतं. आणि पुत्र कसा व्हावा हे प्रत्येकाला अपेक्षा असते की आपला पुत्र चांगला व्हावा. त्या पुत्राचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागला पाहिजे. पुत्र भावा ऐसा गुणा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. निवंद्य नावाच्या नदीच्या काठी पर्वताजवळ अशोकवन आहे. आणि त्या अशोकवनाच्या ठिकाणी अत्रींनी आणि अनुसयाने 100 वर्ष तप केलेलं आहे. आणि तप केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. या भगवान शंकरांनी वर दिला. वर मागण्यास सांगितलं तेव्हा अत्रींनी वर मागितला की पुत्र असा झाला पाहिजे त्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागला पाहिजे. नाहीतर आपल्या घरी मुलं जन्माला येतात. ती मुलं जन्माला येतात आपली सदैव फरफर फरफर करत असतात. आपले सदैव ओढाताड करत असतात. पण पुत्र असा माझ्या पोटी जन्माला यावा की त्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागला पाहिजे. असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावं अत्रींनी आणि अनुसयाने मागणी केली. त्यावेळेस भगवंतानी वर दिला दुसरा कोणताही पुत्र येण्यापेक्षा मीच तुझ्या पोटी जन्माला येईल. आणि असा वर दिल्यानंतर बघा काही वर्ष गेल्यानंतर या अनुसयाची कीर्ती वाढत चालली. ज्यावेळेस कीर्ती वाढत चालली तर इतकी कीर्ती वाढत चालली तर का ती पतिव्रता होत चालली. त्या पतिव्रतेची देवावरती सत्ता असते.
पुढे प्रसंग असा घडला बघा. या अनुसया मातेची कीर्ती वाढत चालली आणि ती कीर्ती झाकीची तयारी करायची आहे. ज्यावेळेस या अनुसया मातेची कीर्ती वाढत चालली आणि कीर्ती वाढत चालली असताना त्यावेळेस नारद मुनी या मृत्यूलोकाचं भ्रमण करताय आणि भ्रमण करत असताना या मृत्यूलोकामध्ये फिरताय आणि फिरत असताना लक्ष द्या, गायक वादक लक्ष द्या. कीर्ती वाढत चालली आणि कीर्ती वाढत असताना नारद मुनी या मृत्यूलोकामध्ये भ्रमण करताय आणि भ्रमण करत असताना बघा नारद मुनी असे आहे, जिथे जाईल तिथे त्यांचं भजन चालू असतं. नारद मुनी भ्रमण करून वैकुंठाकडे गेलेले आहे आणि ज्यावेळेस तिथे गेले लक्ष्मी मातेने विचारावं, नारद मुनी कुठून आले तुम्ही? आता नारद मुनी कधी एका जागेवर थांबतात का? नाही, ते फिरत असतात. ज्यावेळेस फिरत फिरत लक्ष्मी मातेकडे गेले आणि लक्ष्मी मातेला विचारलं, लक्ष्मी मातेने विचारलं, नारदा कुठून आलास रे? नारदाने म्हणावं, एक अशी गोष्ट बघून आला, कारण सगळीकडे फिरण्याचं काम नारद मुनींचं आहे. आणि ज्यावेळी चांगलं जिथे जिथे आपण म्हणतो कळीचा नारद नाही, जिथे कुठे चांगलं कार्य घडायचं असेल तिथे नारद मुनींचीच गरज असते. आणि या नारद मुनींनी लक्ष्मी मातेला म्हणावं, अशी पतिव्रता मी बघून आलो या मृत्यू लोकामध्ये, अशी पतिव्रता बघून आलो, तिच्या इतकी पतिव्रता या जगामध्ये कोणतीच नाही आणि कुठेच नाही. बघा, लक्ष्मी मातेने विचार केला, मी पतिव्रता नाही का? नाही का? माझ्यापेक्षा तिचं मोठं नाव. आणि बघा, कोणतीही स्त्री असू द्या, इथं बसलेल्यांपैकी आणि इथं नसलेल्यांपैकी कोणती स्त्री असू द्या, दुसऱ्या स्त्रीचं गुणगान ऐकायला तिला बरं वाटत नाही. तिला बरं वाटलं नाही. ही लक्ष्मी मातेच्या मनामध्ये जळजळ होऊ लागली. आणि होत असताना बघा, आणि तेवढ्यात नारद मुनींनी प्रस्थान आपलं केलं. जास्त वेळ थांबणं नको, इथं आपलं प्रस्थान केलेलंच बरं. नारद मुनीने प्रस्थान केलं आणि प्रस्थान कुठे केलं? कैलासामध्ये. कैलासात गेले आणि तिथेही पार्वती मातेने विचारलं, नारदा, कारण लेकरू आहे ना सगळ्यांचं, नारदा कुठून आला रे?
तिथे ते सांगितलं अशी प्रतिवर्ता बघितली की ती पतीची निष्ठेने सेवा करते, जिचा सूर्य थांबवण्याचं सामर्थ्य आहे, तिने जी शब्द बोलली ती होण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे, तिच्या वाणीमध्ये आहे, अशी असणारी पतिव्रता ही मृत्यूलोकामध्ये आहे. कोण आहे ती? अनुसया. मी जाऊन आलो तिथे, राहून आलो तिथे, बघून आलो तिची सेवा. पार्वती मातेला सुद्धा संताप झाला आणि मग संताप बघितल्यावर नंतर तिथे नारद मुनी थांबतील का? नाही, आपलं प्रस्थान केलं, तिथून प्रस्थान केलं डायरेक्ट आपल्या मातेजवळ. आणि तिथे गेल्यानंतर त्या मातेनं म्हणावं, आलास बाळा, माझं लेकरू लई वनवन करत फिरत असतं. आई कशी राहते? आई कनवाळू प्रेमाचा ज्वाळा आई असते. ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची प्रेम असतं. सावित्री म्हणाली, बाळा थकला असेल, फिरून फिरून दमतोस, इकडे तिकडे भ्रमण करतो, तुला काही खायचं का, प्यायचं का? आई विचारते. आई ज्या वेळेस विचारते ना, नारद म्हणाला, आई मी खाऊन आलोस, पोटभर जेवून आलोस. कुठून आलास रे? त्या मृत्यूलोकामध्ये अनुसया माता आहे, ती पतिव्रता आहे. तिच्या प्रतिव्रतेचा महिमा जगभर प्रसरलाय आणि स्तुती करू लागला अनुसयाची. आणि ज्यावेळेस स्तुती ऐकले आणि स्तुती ऐकून या तिघींनी राहवलं नाही. आता तिघींची मीटिंग भरली. भरते की नाही महिला मंडळ मीटिंग? तिघींची मीटिंग भरली आणि मीटिंग भरल्यानंतर या तिघींनी विचार केला आणि आपल्या पतिदेवांना बोलवलं. मृत्यूलोकामध्ये जी अनुसया आहे ती आमच्यापेक्षा पतिव्रता आहे आणि तिचं सत्व हरण करायला तुम्हाला जायचं आहे. आणि सत्व हरण करताना तिच्याकडून नग्न अवस्थेमध्ये तुम्ही जेवण मागायचे, ती देणार नाही. त्यांना माहित होतं ती जेवण देणार नाही आणि मग तुम्ही तेच कार्य करायचे आणि कोणत्याही पतिव्रतेला ते आवडत नाही. अशी मीटिंग ठरल्यानंतर
आता अनुसया मातेला झाकी पुढे आणायची आहे. आणि ज्यावेळेस हे तिन्ही लोक अनुसया मातेंना पुढे आणायचं आहे, हे तिन्ही लोक ज्यावेळेस विचार करताय आता या आपल्या पत्न्यांचं ऐकावंच लागेल. पत्नीचा हट्ट पुरवणं आपलं कर्तव्य आहे आणि या पत्नीचा आपल्याला हट्ट पुरवायचा आहे. म्हणून या तिन्ही लोक देवांनी ठरवलं की आता अनुसयाचं सत्वहरण करण्यासाठी जायचं आहे. अनुसयाचं सत्वहरण करायला जाण्यासाठी तिन्ही देव निघताय. परंतु अनुसया माता, अत्रि ऋषी, अनुसया माता सकाळी उठून भगवंताची सेवा करताय, पूजा करताय, आरती करताय, फुले तोडून आणलेली आहे, भगवंताला फुले वाहत आहे. अनुसया माता आपल्या अंगणातली झाडझूड करताय, साफसफाई करताय, आपली रोजची कर्म करताय. आणि त्यानंतर अत्रि ऋषींनी सांगितलं की आता मी बाहेर जात आहे आणि माझी संध्या करण्यासाठी, तप करण्यासाठी बाहेर जात आहे. ज्यावेळेस अत्रीने सांगितले ना, अत्रि ऋषी निघून गेलेले आहे. परंतु अत्रि ऋषी जात असताना अत्रि ऋषी जात असताना कमंडलू देत आहे आणि सांगताय कमंडलूतलं पाणी तुझ्यासाठी कामा येईल. आणि ज्यावेळेस सांगितलं, अत्रींनी कमंडलू तिथे ठेवून निघून गेलेले आहे. परंतु अनुसया माता खाली बसा. अनुसया माता आपले भगवंताचे निष्ठावंत जप करत आहे. अनुसया माता जप करताय. जप करत असताना बघा दुपारच्या वेळेस ये तिन्ही देवांना पुढे आणायचं आहे. बघा या तिन्ही देवांनी ज्यावेळेस आपल्या पत्नीच्या हट्टानुसार ठरवलं, तिन्ही देवांनी ठरवलं पत्नीच्या हट्टानुसार पत्नीचा हट्ट आज पूर्ण करायचा आहे, मग आपण गेलं पाहिजे. आणि अनुसयाच्या दरवाजा पुढे ते तिन्ही देव वेश बदलून आलेले आहे, ब्राह्मण अवस्थेत आलेले आहे. ब्राह्मणाचा वेश धरून ते तिन्ही देव तिथे उपस्थित झालेले आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हे तिन्ही देव तिथे उपस्थित झालेले आहे. आणि आवाज देत आहे, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन आदेश. आणि त्यावेळेस अनुसया माता आपल्या कुटियाच्या पुढे जात आहे. आणि कुटियाच्या पुढे गेल्यानंतर आपल्या घरी अतिथी आलेले आहे, ब्राह्मण देवता आलेले आहे. या ब्राह्मण देवतांचा आदर तीर्थ नमस्कार करून त्यांना नमस्कार करताय. स्वागत त्यांचं आपल्या कुटियामध्ये करताय. आणि ज्या कुटियामध्ये आल्यानंतर स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण,
कुटियामध्ये आलेली आहे. अनुसया माता देवांसाठी बसण्यासाठी पाठ ठेवताय. पूर्वी पाटावरती बसण्याची पद्धत असायची. अनुसया माता पाठ ठेवताय आणि पाटावरती आसन टाकताय आणि तिने या ब्राह्मण देवांना बसण्यासाठी आज्ञा करताय. तिन्ही देव आसनावरती विराजमान झालेले आहे. ब्राह्मण देव विराजमान झाल्यानंतर बघा विचार करताय. आम्ही अनुसयाला माता विचारताय आज तुम्हाला काय हवं, कारण आलेल्या अतिथीचे स्वागत चांगल्या प्रकारे आपण केलं पाहिजे. अतिथीला भोजन आपण चांगल्या प्रकारे दिलं पाहिजे. अतिथीने केलेल्या अपेक्षा आपण पूर्ण केल्या पाहिजे. या उद्देशाने अनुसया माता म्हणतात, नम्र भावनेने म्हणतात, काय सेवा करू आपली. तिन्ही देव एकमेकांकडे बघताय. एकमेकांकडे बघताय. बोला, कुणीतरी बोलायला पाहिजे. आपण काहीतरी करण्यासाठी इथं आले, काहीतरी उद्देशाने इथे आलेलं आहे आणि ते कार्य आपल्याकडून साध्य झालं पाहिजे. आणि ते कार्य साधण्यासाठी कुणी बोलायचं, बोलण्याची हिंमत तर पाहिजे ना. सत्व हरण करायचं आहे. पतिव्रतेचं सत्व हरण करणं एवढं सोपं नाही. आणि हे सत्व कसं हरण करायचं, विष्णूने शंकरांकडे बघितलं. तुम्ही बोला देवा, तुम्ही बोला. बघत नाही का देव, बघा. भगवान शंकर म्हणाले मी नाही म्हणत, तुम्ही बोला. असं तसं धाडस करून तिघांनी बरोबर बोललं. आम्हाला जर जेवण द्यायचं असेल, आम्हाला जर भोजन द्यायचं असेल तर आम्हाला भोजन नग्न अवस्थेमध्ये द्या. या नग्न अवस्थेचे ही दोन प्रकार होतात. नग्न म्हणजे न अग्नी लावता शिजवलेलं अन्न, आणि दुसरं म्हणजे विवस्त्र होणं, जेवण वाढणं. ही अपेक्षा यांनी व्यक्त केलेली आहे. त्यांना माहिती आहे अनुसया माता असं करणार नाही, पतिव्रता स्त्री असं करणार नाही, मग तिचं सत्व हरण होईल. परंतु अनुसया मातेने पात्र वाढलेले आहे आणि इच्छा भोजन देण्यासाठी आतमध्ये केलेले आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्या पतींचं स्मरण करताय. समोर तोंड करा आणि पतींचं स्मरण करायचं आहे. अत्री ऋषींचं स्मरण करताय. पती देवा, आज मी धर्म संकटामध्ये आहे. धर्म पुरं करावा तर सत्व हरण होतं. काय करावं मला सुचत नाही. आणि लक्ष गेलं कमांडलूकडे. सकाळी अत्रींनी जाताना तो कमांडलू तिथे ठेवून गेले होते आणि ठेवून गेलेला तो कमांडलू अत्रींना अनुसयाना बघितला आणि ते कमंडलू मधलं पाणी आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. हातामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि तेच पाणी घेऊन अनुसया माता या देवतांवरती शिंपडताय. पाणी शिंपडताय आणि पाणी शिंपडतात क्षणी बघा या तिन्ही देवतांचे बालकामध्ये रूपांतर झालेलं आहे. हरे अवतरले हरे तरले श्री हरे पाण्याजवळ जायचं. अवतरले अवतरले श्री हरी भक्ता घरी अवतरले श्री हरी ओ अवतरले श्री हरी भक्ता घरी अवतरले श्री हरी ब्रह्मा विष्णु महेश्वर संताकारी बालके थोरा ब्रह्मा विष्णु सदा बालक तयते डाले थोरा
अवतरले श्री हरी ओ अवतरले श्री हरी अवतरले श्री हरी अनुसयाच्या तपासाठी अनुसयाच्या तपासाठी देवक बालक झाले जगदेती देव बालक झाले जगदेती कोणतरा आवाज करा कोणतरा आवाज करा अवतरले श्री हरी भक्तागरी अवतरले श्री हरी हे भक्तागरी अवतरले श्री हरी अवतरले श्री हरे भक्तागरी अवतरले श्री हरे अवधूत सुंदर निरंजन बघा अनुसया मातेने पाणी शिंपडल्याबरोबर ह्या तिन्ही देवांचे बालकांमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि ह्या बालकांना ज्यावेळेस ही बालक सांभाळत असताना ही रडायला लागली. रडायला लागल्याबरोबर अनुसया माता त्यांना घेऊन सांभाळते, थापडते, नादी लावते, उगी उगी करते. आई ज्याप्रमाणे बाळावरती प्रेम करते ना तशी ह्या अनुसया माता प्रेम करते, नादी लावते, त्याला सांभाळते. सांभाळत असताना बघा या बाळांकडे ज्यावेळेस कृपा दृष्टीने बघितले, कृपा दृष्टीने अळिले, कृपा दृष्टीने बघितले, रावद्या पाळण्यात रावद्या. आणि ज्यावेळेस न्याहाळलं अनुसया मातेला पान्हा फुटला. अनुसया माता या तिन्ही देवांना एक एकाला घेऊन स्तनपान करते, त्या तिन्ही देवांना सांभाळते. परंतु सांभाळत असताना नारद मुनी भ्रमण करत असताना वैकुंठाला जातात. लक्ष्मी मातेने पुढे यायचं आहे, वा देवतांना पुढे आणायचं आहे. लक्ष्मी माता बाई आणि लक्ष्मी आई हे जगाची ती आई आणि लक्ष्मीबाई जगाची ती आई झाली लक्ष्मीबाई जगाची ती आई आणि लक्ष्मी आई जगाची ती आई झाली लक्ष्मी आई सोम शब्दाचा मंत्र गाई सुख शांतीची धरती आई जगाची ती आई झाली लक्ष्मीबाई 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 सती पार्वता हिमालयाची बेटा सती पार्वती हिमालयाची बेटा भक्ताच्या घरी आली आई झाली लक्ष्मीबाई जगाची ती 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 आई झाली लक्ष्मीबाई सावित्री माता पृथ्वी गाता सावित्री माता पृथ्वी गाता भक्ताच्या घरी धन मागविता पती तुडा धन पायी लक्ष्मीबाई जगाची ती आई झाली लक्ष्मीबाई जगाची ती आई झाली लक्ष्मीबाई जगाची ती आई झाली लक्ष्मीबाई
नारद मुनी येतात. आईसाहेब विचारतात, लक्ष्मी माता विचारतात, नारदा, अरे आमचे पतिदेव कुठे आहे? त्यावेळेस नारद मुनी सांगतात, देवतांनी वरतीच थांबायचंय, थोड्या वेळ सांगितल्याशिवाय खाली जायचं. नारदाशी चर्चा करतायत कुठे आहे, तर त्यांनी सांगितलं, तुम्ही ज्या कामासाठी पाठवलेलं आहे ना तिकडेच आहे ते. तुमचे पती तिन्ही बालक रूपाने तिथे अनुसयाच्या घरी आहे. मग तिन्ही देवता या सावित्री, लक्ष्मी माता आणि पार्वती माता तिघी एकत्र येतात आणि चर्चा करतात. चर्चा एकमेकींशी बोलताय, अगं काय करायचं आता, आपणच सत्वहरण करण्यासाठी पाठवलं आणि आपल्या पतींचे तिथे बालक होऊन बसलेले आहे, आपल्याला जावं लागेल आणण्यासाठी. तिघी विचार करताय आणि चर्चा करून तिघी निर्णय ठरवताय. क्षमा कर चर्चा करताय आणि विचार ठरलेला आहे अनुसया मातेकडे जाण्याचा. आणि परंतु तिकडे आत्री नंतर आणि अनुसया दोघेही तिथे उपस्थित आहे. आपल्या घरी बालक झालेल्या हे ज्यावेळेस आत्री ऋषींनी बघितलं तर या आत्री ऋषींनी जाणून घेतलं की ह्या तिन्ही देवता आहे, ब्रह्मा विष्णू महेश अशा असणाऱ्या तिन्ही देवता आहे. किती भाग्य आहे आमचं, साक्षात आमच्या घरी देवतांनी यावं आणि बालक रूपामध्ये यावं. आत्री ऋषी कुठे? आनंद झालेला आहे आत्रींनाही, अनुसया मातेलाही आनंद झालेला आहे. परंतु तो आनंद, दोघा आनंद व्यक्त करताय, त्या बाळांना सांभाळताय. आत्री आणि अनुसया दोघही बाळक सांभाळताय. परंतु इकडं या देवतांची चर्चा चालू झालेली आहे. आपण आता अनुसयाकडे गेलं पाहिजे आणि आपल्या पती देवांना सोडवून आणलं पाहिजे. या तिन्ही देव्या निघालेल्या आहे, अनुसया मातेच्या आश्रमाकडे निघालेले आहे. आश्रमाकडे जायचं आहे. तिन्ही देवतांनी आश्रमाकडे जायचं आहे. ज्यावेळेस आश्रमाकडे जात आहे, आश्रमाकडे गेल्यानंतर बघा, ज्यावेळेस अनुसया माता त्या 3 बालकांना सांभाळत आहे, आत्री ऋषी तिथे आहेत. बालकांना सांभाळत असताना या तिन्ही देवता तिथे जातात. अनुसया माता त्या तिन्ही देवांचं स्वागत करताय. स्वागत करताय आणि स्वागत करत असताना या, कारण आपल्या घरी जे अतिथी येतात त्यांचं स्वागत तीर्थामध्ये पाळना सुखी केळ पाळना, हलवीत पाळना सुखी केळ पाळना, दो 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 दो
अनुसया माता जवळ या तिन्ही देवता जात आहे. अनुसया मातेजवळ जायचं आहे देवांनी. लक्ष माझ्या बोलण्यात असू द्या. अनुसया मातेजवळ जात आहे. त्या मातेला विनंती करताय, माता आम्ही तुझं सत्व हरण करण्यासाठी पाठवलेलं होतं, पण तू पतिव्रत असल्या कारणाने आमच्या पतींचे बालक होऊन तुझ्या दारात आहे, तुझ्या कुटियामध्ये आहे. आज तू या तिन्ही देवतांची माता झालेली आहे. जे त्रैलोक्य चालवतात अशा देवतांची माता तू झालेली आहेस. अनुसया मातेला विनंती करताय. या विनंतीला अनुसया माता म्हणतात, ही तिन्ही देवता बालक रूपामध्ये आहे, परंतु ऐका ना, ज्याचा ज्याचा पती त्यानं ओळखून त्यावेळेस लक्ष्मी मातेला असं वाटतं की माझा पती ओळखण्यासाठी मी सर्वश्रेष्ठ आहे. मी लगेच ओळखीन माझ्या पतीला. अनुसया ज्यावेळेस लक्ष्मी माता पुढे येते लक्ष्मी माता आणि पाळण्याजवळ येते. पाळण्याजवळ आल्यानंतर तिन्ही बालकांकडे ती लक्ष्मी माता बघते आणि बघितल्या क्षणी म्हणते, याला हात लावा तर नको, भगवान शंकर निघाले तर माझा पातिव्रत्य भंग होईल. दुसऱ्याला हात लावा तर ब्रह्मदेव जर निघाले तर माझं पातिव्रत्य जाईन. लक्ष्मी माता मागे सरकताय. मग पार्वती माता येताय. पार्वती माता पुढे जातायत. पाळण्याकर निरखून बघताय आणि त्या पाळण्यामध्ये असणाऱ्या तिन्ही बालकांना शोधताय. आणि या शोधत असताना कोणता माझा पती यात शोधत असताना त्याही हात लावण्यासाठी जातात. जवळ हात नेण्याबरोबर हात नेल्यानं बरोबर विचार करताय, नको, हे भगवान विष्णू जर निघाले तर ब्रह्मा जन बाळ झाले तुझे गान. ब्रह्मा विष्णू सरस्वतन बाळ झाले तुझे गान. क्षमा कर आई आता, क्षमा कर आई आता, फट गेली गुन्हागार, फट गेली गुन्हागार. माता पार्वती नंतर सावित्री माता ती पुढे जातात आणि सावित्री माता ही तेच करतात. पाळण्याला हात लावतात, मागे सरकतात. मग आता आपले पती जर आपल्याला ओळखू येत नाही आणि मग या अनुसया मातेला विनंती करताय, माता आमचे पती ओळखू लागण्यासाठी तूच मदत कर. त्यावेळी अनुसया माते म्हणते, जर तुमचा पती तुम्हाला ओळखू येत नसेल तर काय उपयोग, तुमचं पातिव्रत्य कसं आहे. मग अनुसया माता या तिन्ही देवतांना ओळखून देतात आणि ज्याच्या बरोबर त्याचा पती घेऊन जाण्यास सांगतात. पार्वती माता बरोबर भगवान शंकर जात आहे आणि लक्ष्मी माता बरोबर भगवान विष्णू आणि सावित्री बरोबर ब्रह्मदेव जात आहे. जात असताना आत्री नंदन म्हणताय, आमचं घर आनंदाने फुलवलं होतं, ते बालक तिथेच राहू द्या, उभे राहा. आमचं घर आनंदाने फुलवलं होतं आणि हे फुलवलेलं आनंदाने घर आता बाबा आमचं घर आनंदाने फुलवलेलं होतं, तर हे बाळांना 2 मिनिटं तिथेच राहू द्या. 2 मिनिटं आपल्याला पाळणा हलवायचं गाणं म्हणायचंय, थांबा. बघा अनुसया माता ज्या वेळेस म्हणतात, आत्री नंद म्हणता, आमच्या घरामध्ये आनंद आला होता आणि त्या आनंदाचा आता तुम्ही खेद करू नका. तुम्ही तिन्ही देव निघून गेले तर आमची कुटियापर्यंत सुनी पडेल. त्यावेळेस ब्रह्मदेवांच्या रूपाने चंद्र तिथे राहतात. त्या तिन्ही देवांपैकी एकाचं नाव चंद्र ठेवलं जातं. अंश रूपाने तिथे भगवंत राहतात. एकाचं नाव चंद्र ठेवलं जातं. ब्रह्मदेवांचा अंश म्हणजे चंद्र, भगवान विष्णूंचा अंश म्हणजे दत्त महाराज साक्षात, आणि भगवान शंकरांचा अंश म्हणजे दुर्वास. या तिन्ही देवता तिथे राहतात आणि अंश रूपाने तिन्ही एकत्र होतात आणि तिथे दत्त अवतार निर्माण होतो. आणि ह्या दत्त अवतारासाठी आज श्री गुरु दत्तांचा अवतार होतो. म्हणून सर्वांनी एका आवाजात म्हणायचे, श्री गुरुदेव दत्त. दत्त
2 मिनिटं सगळ्यांनी एकदा पावली खेळायची आहे आणि एक गवळण होणार आहे माऊली बाबांची. पृथ्वीचे पांडव गांधारीचे कौरव पृथ्वीचे पांडव गांधारीचे कौरव पृथ्वीचे पांडव गांधारीचे
तुला पुसतो तुला पुसतो तुला पुसतो गंगडी बाळा आज राधे तुला पुसतो गंगडी बाळा आज राधे आज राधे हरे रात्रि माझ्या मंदिरी आला हरे रात्रि माझ्या मंदिरी आला आज रे संगत दिला तुला पुसतो गंगडी बाळा आज राधे कथेसाठी ज्यांनी साथ संगत केली असे असणारे सगळे वादक वृंद, आपल्या तबल्यासाठी उपस्थित असणारा वाघ परिवारातला छोटासा चिरंजीव, हा काय नाव बाळा, समर्थ, याचेही मनापासून धन्यवाद. आणि एवढा छोटासा आहे पण खूप छान वाजवतोय. आणि त्याचबरोबर आमचे गोरख महाराज असतील गायनाचार्य, आणि माऊली महाराज गायनाचार्य, त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊली हे त्यांनी छान वादन केलं. आणि आपल्या ढोलकी वादन जे करताय ते आपले स्वप्नील महाराज मल्लिक. आणि टाळ वाजवण्यासाठी आहे आपले सगळेच आश्रमातले विद्यार्थिनी, पवनदादा असेल, प्रकाशदादा असेल, मनस्वी यांचे धन्यवाद. आणि यासाठी आदरणीय परमपूज्य वासुदेव नंदगिरी बहुरूपी बाबांचे कृपा आशीर्वाद आहे. आणि इथेच माझ्या वाणीतून काही अपशब्द गेले असेल तर सद्गुरू चरणी बसून मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. आणि झालेली सेवा दत्तगुरूंच्या चरणी समर्पित करते आणि या बाबाजींना विनंती करते की त्यांनी